हॅलो टू ऑल माय लवली फ्रेंड्स आउट देअर. मी मानसी सर्वांचं स्वागत करते आपल्या इंग्लिशच्या आजच्या या लास्ट सेशन मध्ये. आपला आज लास्ट लेसन, चॅप्टरचं नावही आहे द लास्ट लेसन आणि आपल्या सिलेबस मधला हा लास्ट लेसन ऍक्च्युअल आहे. तर मुलांनो, ही कहाणी खूप सुंदर आहे आणि खूप भावपूर्ण आहे. एक शिक्षक आणि तिचे छात्र ह्यांच्यामधला एक जो रिलेशनशिप आहे तोही दाखवला गेला आहे ह्याच्यामध्ये. तर without wasting time, we will start the lesson. First of all, we will start with our warming up exercise today. So, as you can see, warming up exercise, first of all, we will start with chit chat. गप्पा गोष्टी. There are some questions, काही प्रश्न दिले आहेत आणि त्यांची उत्तर आपण बघूया. How was this year for you? हा वर्ष तुमच्याकरता कसा होता, कसा राहिला? तर as all of you know, this year was very difficult for all of us. If we are talking about year 2020, then it was very difficult, and in 2021 we are hoping for the best. So we can say this year was very difficult and hard for all of us. Are you happy with what you could study this year? काय तुम्ही प्रसन्न आहात? तुम्ही यंदा जेही काही अभ्यास केला आहे, तर ऑफकोर्स तुम्हाला अभ्यास करायला मिळाला, हा इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा. तर म्हणून ह्याचा उत्तर हाच होईल की येस, आय एम हॅपी विथ व्हॉट आय कुड स्टडी दिस इयर. ठीक आहे, की मला जेही काही मी अभ्यास करू पावलो मी त्याच्यात प्रसन्न आहे. व्हॉट डिड यू मिस ऑर कुड नॉट डू? तुम्ही काय मिस केलं किंवा तुम्ही काय नाही करू पावले? सो ह्याच्यात तुम्ही लिहू शकता की आय मिस्ड माय स्कूल, कारण की शाळेत कोणाला जायचं यंदा जाऊ नाही पावलं तर आय मिस्ड माय स्कूल. ऑर कुड नॉट डू, आय कुड नॉट मीट विथ माय फ्रेंड्स, आय कुड नॉट प्ले विथ माय फ्रेंड्स. तर अशा प्रकारचं तुम्ही उत्तर ह्याच्यात लिहू शकताय. व्हॉट डू यू प्लॅन टू डू अबाउट इट? अबाउट द थिंग्स यू कुड नॉट डू स्टडी वेल. तर म्हणजे की जे वस्तू तुम्ही नाही करू पावले आहात त्याच्याकरता तुम्ही आता काय करणार आहे पुढे, आणि चांगला अभ्यास करता जसं की आहे तर त्याच्याकरता काय करणार आहे? आय विल प्लॅन टू स्टडी मोर अँड गिव्ह मोर टाइम फॉर माय स्टडीज अँड प्लॅन टू मीट माय फ्रेंड्स ऑल्सो. तर अशा प्रकारे ह्याचा उत्तर होऊ शकतो. व्हॉट वॉज द बेस्ट मोमेंट फॉर यू दिस इयर? सो दिस आन्सर विल बी डिफरंट फॉर एव्हरीबडी, कारण की सगळ्यांकरता वेगवेगळं उत्तर असेल याचं. तर ह्याच्यात जो तुमचा बेस्ट मोमेंट असेल तो तुम्ही लिहू शकताय. नेक्स्ट बघा इथे ग्रोईंग सेंटेन्सेस, फार मजेदार आहे हे. फॉर्म पेयर्स. आता ह्याच्यात तुम्हाला काय करायचं, पेयर्स फॉर्म करा किंवा नाही सुद्धा केले तरी चालेल. तुम्ही स्वतःहून हे प्रयत्न करू शकता. राईट 2 सेंटेन्सेस ऑफ 2 वर्ड्स इच. 2 तुम्हाला सेंटेन्स लिहायचे, 2 वाक्य लिहायचे ज्यात की 2 शब्द राहतील. ठीक आहे ना? जसं की डोंट गो, तर हा 2 शब्द झाले आणि हे 2 असे 2 आणि एक आणि तर 2 शब्दांचे 2 वाक्य, 3 शब्दांचे 3 वाक्य, अशा प्रकारे ही एक्सरसाइज आहे. तर डोंट गो आणि काही होऊ शकतं, कम इन, हे पण 2 अक्षरांचं झालं, 2 शब्दांचं झालं. तर अशाच प्रकारे राईट 3 सेंटेन्सेस ऑफ 3 वर्ड्स इज 3 शब्द आणि 3 वाक्य, 4 शब्द आणि 4 वाक्य. अशाच प्रकारे करता करता आपल्याला 10 शब्द आणि 10 वाक्य इथपर्यंत करायचे आणि तुम्ही जितके पुढे करू शकता तसं करा. तर ही अशी मजेदार एक एक्सरसाइज आहे. राईट द सेंटेन्स इन बिग लेटर्स ऑन चार्ट पेपर अँड डिस्प्ले इट इन द क्लासरूम. तर अशा प्रकारे तुम्ही मोठ्या मोठ्या लेटर्स मध्ये लिहून तिला चार्ट पेपरवरती लिहू पण शकताय. आता बघा याच्यात तुम्ही आणि काय लिहिलंय, ट्राय टू राईट फ्रेजेस विथ ईच वर्ड बिगिनिंग विथ द सेम लेटर. आता अशाच प्रकारे तुम्ही ट्राय करा की सेम लेटर, जसं की कोणताही लेटर आहे ए बी सी डी, असं कोणताही लेटर एक घ्या आणि त्यातनं फ्रेजेस लिहा, वाक्यांश कोणतेही जे आहे 3 4 5 जितके तुम्हाला आठवण येतात ते तसे लिहा. अशाच प्रकारे ट्राय दीज व्हेरिएशन्स. आता हे जे आपण पाहिलं ह्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन सुद्धा करू शकतो, की काही चेंजेस केले. कसे चेंजेस केले? प्रिपेअर सेंटेन्सेस विच हॅव ॲज मेनी लेटर्स इन ईच वर्ड as there are words in that sentence. ह्याचा अर्थ काय झाला? इकडे काय लिहिलं होतं की 2 सेंटेन्स ऑफ 2 वर्ड्स. ठीक आहे, की 2 शब्द आणि 2 सेंटेन्स. इथे हे करायचंय की आपल्याला जितके शब्द लिहितोय तितकेच त्याच्यात लेटर्स पण असले पाहिजे. सपोज हे पाहिजे गो इन, ह्याच्यात काय आहे? 2 आहेत. आता 3 वर्ड्स बनवायचे, 3 तर त्याचा 3 लेटर्स असले पाहिजे. यू आर आउट, तर ह्याच्या 3 मध्ये काय आहे? 3 लेटर्स आहेत. आता 4 लेटर्सचा एक सेंटेन्स, कम हिअर सून डिअर. ठीक आहे ना? तर 4 येतं,
4 ह्याच्यात वर्ड्स आहेत, 4 लेटर्स 4 वर्ड्स. अशाच प्रकारे 5 लेटर्स 5 वर्ड्स. ब्रिंग दोज 7 शायनी बेल्स. तर अशा प्रकारे तुम्ही आणि पुढे करू शकता की 6 लेटर 6 वर्ड्स, 7 लेटर 7 वर्ड्स. असं करता करता 10 पर्यंत पोहोचा. याच्याने काय होईल की तुमची आणि जे आहे जितकेही वर्ड्सचंही नॉलेज तुम्हाला होईल आणि तुम्ही पाहू शकता की तुम्ही किती चांगल्याने करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस बनवायचा प्रयत्न करा. आता बघा आपल्या चॅप्टरच्या बाबतीत काही गोष्ट करू. द लास्ट लेसन म्हणजे की शेवटला धडा. तर ह्याच्यामध्ये की दोन जे आहे फ्रेंच आणि जर्मन ह्यांच्यामधला आहे. जर्मन्सनी जेव्हा फ्रान्सवरती जो आहे कब्जा करून घेतला होता, तर तेव्हा त्यांच्याकडे असं होतं की फ्रेंच जी आहे भाषा वगैरे होती, जी शिकवली जात होती शाळेमध्ये, तर तिला बंद करून आणि मग तिथे जर्मन शिकवायचं असा एक ऑर्डर निघाला होता. तर या चॅप्टरच्या बाबतीत सांगते मी तुम्हाला की मग ह्याच्यात काय असतं की जो फ्रेंचचा जो टीचर असतो, जो की इतक्या वर्षांपासून पढवत असतो, त्याचा लास्ट लेसन असतो त्या दिवशी. ह्याच्यावरती ही स्टोरी आहे. ह्याच्यात हे दाखवलंय की जो नॅरेटर आहे मुलगा, जो ही कहाणी सांगतोय, तर तो सांगतो की त्यांनी आतापर्यंत कधीच जो आहे जेव्हा फ्रेंच पढवली जात होती, शिकवली जात होती, त्यांनी कधीच त्याला सिरियसली नाही घेतलं, जी की त्याची मातृभाषा होती. आणि तो नेहमी क्लासमध्ये त्याचं ध्यान नव्हतं लागत, चित्त नव्हतं लागत आणि इकडे-तिकडे लक्ष देत होता तो. पण जेव्हा त्याला अचानक कळलं, की आता हा आपला लास्ट लेसन आहे. आता उद्यापासून नेक्स्ट जे आहे क्लासपासून जर्मन आणि आपल्याला जे दुसऱ्या लँग्वेजेस आहेत त्या शिकवल्या जाणार आहेत. तर तिला एकदम धक्का बसतो आणि तो सोचतो, की मी आतापर्यंत आपली जी मातृभाषा आहे ही का नाही शिकलो? काश की मी शिकलो असतो. आणि त्याच्या मागे आणि किती भाव असतात. तो टीचर जो आहे, तो शिक्षक आहे, तो किती म्हणजे की भावुक होऊन जातो. ह्याच्यावरती हा चॅप्टर आहे आपला द लास्ट लेसन. आपण वाचायची सुरुवात करायची आज. I started for school very late that morning and was in great dread of a scolding, especially because M. Hamel had said that he would question us on participles, and I did not know the first word about them. तर आता इथे जो नरेटर आहे तो म्हणतोय की मी त्या दिवशी शाळेकरता लेट होऊन गेलो होतो, लेट निघालो आणि सकाळी लेट होऊन गेलो, मला उशीर झाला आणि मी खूप जास्त भ्यालेलो होतो स्कोल्डिंग. स्कोल्डिंग म्हणजे काय, जे रागवलं जातं, जसं टीचर जे तुम्हाला रागवतात. तर त्या स्कोल्डिंगची मला भीती होती की आज तर मला खूप जास्त डाट पडेल, मारही पडू शकते. आणि खास करून कारण की जे एम हेमेल हे जे आमचे टीचर होते, त्यांनी असं म्हटलं होतं की ते आम्हाला पार्टिसिपल्स तुम्ही वाचता ना, ज्याच्यात की ईडी लागलेलं असतं आणि पास्ट फॉर्म असतात, पास्ट पार्टिसिपल्स, जसे की वर्कड, सेड असे प्रकारचे शब्द. तर हे पार्टिसिपल्स विचारणार होते आणि मला त्याच्यातला एकही शब्द येत नव्हता. तर या सगळ्या गोष्टी मिळून जुळून होऊन गेल्या. मला उशीरही झाला त्या दिवशी आणि मला ते जे विचारणार होते त्याच्यापैकी काही एक अक्षर येत नव्हतं. फॉर अ मोमेंट आय थॉट ऑफ रनिंग अवे अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ डोर्स. तर एका क्षणाला मला असं वाटलं की मी पळून जाऊ आणि कुठेतरी बाहेर जे आहे दाराच्या बाहेर पळू आणि कुठेतरी आणखच मी आपला दिवस काढून घेऊ. इट वॉज सो वॉर्म. किती छान दिवस होता. वॉर्म म्हणजे अगदी ऊन होतं खूप सुंदर. सो ब्राईट आणि किती उजळ होतं. द बर्ड्स वर चर्पिंग ऍट द एजेस ऑफ द वुड्स. वुड्स म्हणजे काय, जंगल. तर जंगलमध्ये ज्या चिमण्या होत्या त्यांच्या आवाजात चहचहाच्या येत होत्या. अँड इन द ओपन फील्ड बॅक ऑफ द सॉ मिल द प्रुशियन सोल्जर्स वर ड्रिलिंग. तर प्रुशियन सोल्जर्स जे होते, प्रुशियन म्हणजे ज्यांनी जे कब्जा केलेला होता, ते जे सिपाही होते ते लोक ड्रिल करत होते. ड्रिल म्हणजे काय, त्यांची जी एक्सरसाइज असते रोजची. तर ते लोक ड्रिल करत होते सॉ मिल. सॉ मिल म्हणजे काय, की जिथे लाकडांना कापलं जातं, अशा प्रकारच्या ज्या मिल्स असतात, ज्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीज असतात मशिनींनी. तर सॉ मिलच्या मागे ओपन फील्ड होतं, तिथे जे आहे हे जे प्रुशियन सोल्जर्स होते, सिपाही होते, ते लोक ड्रिल करत होते. तर इतका सुंदर मौसम होता की चिमण्यांच्या आवाजा आणि ह्यांच्या आवाजात मी त्याच्यात असं वाटत होतं की मी पण त्यांच्याच बरोबर कुठे चालला जाऊ. आपण आपला ह्याचा नेक्स्ट पार्ट आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता आपण आपलं इंग्लिश आज सगळ्यात आधी आपण वॉर्मिंग अप एक्सरसाइज मध्ये जे पाहिलं ते करूया. सो नाव एज यू कॅन सी वॉर्म अप एक्सरसाइज ग्रोईंग सेंटेन्सेस. म्हणजे ग्रोईंग म्हणजे काय, वाढते वाक्य, वाढते सेंटेन्सेस. राईट 2 सेंटेन्सेस ऑफ 2 वर्ड्स इच. तर 2 सेंटेन्स आहे आणि 2 शब्द आहेत. स्टँड अप, डोंट डिस्टर्ब. अशा प्रकारे तुम्ही अनेक सोचा काय होऊ शकतात. राईट 3 सेंटेन्सेस ऑफ 3 वर्ड्स इच. 3 शब्द आणि 3 सेंटेन्सेस.
प्लीज कम हिअर, यू कॅन गो, ओपन युअर बुक्स. तर हे 3 शब्द झाले आणि 3 सेंटेन्सेस. आता आहे राईट 4 सेंटेन्सेस ऑफ 4 वर्ड्स इच, म्हणजे की 4 सेंटेन्स आणि 4 शब्द. कम्प्लीट युअर नोटबुक्स नाव. मदर कुक्स नाईस फूड. आय लाईक माय स्कूल. इज इट युअर बुक. ठीक आहे ना. हाऊ वंडरफुल इट इज. अशा प्रकारे काही पण शब्द, 4 शब्द असले पाहिजे, बस हे लक्षात ठेवायचं. हे पहा, हे जे आहे ही तुमच्याकरता एक्सरसाइज आहे की तुम्ही कसे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे सेंटेन्सेस बनवू शकता. सेंटेन्स ऑफ 5 वर्ड्स. आता याच्यानंतर आपण एक एक सेंटेन्सेस बनवूया, पण 5, 6, 7 अशा शब्दांचं. 5 वर्ड्सचं बघा, कॅन यू प्लीज हेल्प मी. 6 वर्ड्सचं बघा, अविनाश वर्क्स हार्ड फॉर हिज फ्युचर. देन बघा 7 वर्ड्स, यू आर फ्री टू चूज युअर कॅरियर. देन 8 वर्ड्स, I got this gift on my 10th birthday. 9 words बघा आता, my mother corrects me when I make a mistake. Then see 10 words, we should follow the rules and regulations of our society. So as you can see, we have gradually म्हणजे आपण जे आहे वाढवत गेलो आहोत त्याचे जे आहे वर्ड्स, आणि अशा प्रकारे सेंटेन्सेस बनवले आहेत. तर अशी आपण 10, 11, 12 किती पण जे आहे वर्ड्स वाढवून त्याची सेंटेन्सेस असे बनवू शकतो. आता बघा इंग्लिश वर्कशॉप मधला फर्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम अ गुड डिक्शनरी. इथे काही वर्ड्स दिले आहेत, आपल्याला त्याचे मीनिंग शोधायचे होते चांगल्या डिक्शनरीतनं. तर मी पहा इथे लिहिले, तुम्ही सुद्धा डिक्शनरीत शोधायचा प्रयत्न करा. सॉ मिल हा आता जो शब्द आला होता आपला. अ फॅक्टरी वेअर वुड इज कट. एक फॅक्टरी, कारखाना जिथे की लाकूड जे आहे ते कापलं जातं विथ मशिनरी. मशीन्सच्या द्वारा लाकूड कापलं जातं. प्रुजियन. प्रुजियन म्हणजे काय, जर्मन इनहॅबिटंट ऑफ प्रुजिया. तर प्रुजियाचे जर्मन इनहॅबिटंट म्हणजे की जर्मन जे आहे राहणारे, आणि ते जे आहे प्रुजियाचे असतात. तर तुम्हाला जसं मी सांगितलं की या चॅप्टरमध्ये जर्मन्सनी फ्रान्सवरती काय केलंय, कब्जा करून घेतलाय. तर त्याच्यावरती ही स्टोरी आहे. अप्रेंटिस. अप्रेंटिस म्हणजे काय, अ पर्सन हु लर्न्स सम स्किल नीडेड इन हिज हर जॉब. म्हणजे की एक व्यक्ती जो की काही त्याच्या जॉब करता, त्याच्या कामाकरता जो स्किल लागतो, जो हुनर लागतो त्याला जेव्हा शिकतो तो दॅट इज अप्रेंटिस. मग आहे न्यूसेन्स म्हणजे अनॉयन्स. मग क्रँकी. क्रँकी इज इरिटेबल. जेव्हा आपण आपल्याला कोणी सपोज लहान मूल आहे, कधी कधी खूप इरिटेट करतात कोणत्या वस्तूला जाऊन, ठीक आहे ना, काही असं काही म्हणतात, परत परत म्हणत राहतात की मला ही वस्तू हवी आहे, या काही पण वस्तू होऊ शकतात, दॅट इज इरिटेबल. आपण खूप याच्याने परेशान होऊन जातो. होल्ड फास्ट टू समथिंग. ह्याचा काय अर्थ झाला, टू पोजेस समथिंग. हिअर लँग्वेज. इथे ह्याचा आहे लँग्वेज म्हणजे भाषा. टू पोजेस समथिंग फर्मली डिस्पाइट ऑफ मेनी डिफिकल्टीज. तर म्हणजे की कोणत्या वस्तूला घट्ट धरून राहणं, चाहे किती पण कठीणाई असो आपल्या समोर. तर इथे ही गोष्ट लँग्वेज करता म्हणजे भाषेकरता म्हटली गेली आहे. ऍट वन स्ट्रोक. ह्याचा अर्थ काय झाला, विथ अ सिंगल इमिडिएट ऍक्शन. म्हणजे की आपण जे कोणची काम एकदा मध्ये करून घेतो, तो दॅट इज कॉल्ड ऍट वन स्ट्रोक. आणि मग आहे माइट. माइट म्हणजे काय झालं, स्ट्रेंथ. आपली जी ताकद असते दॅट इज कॉल्ड माइट. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे की आज आपला जो सेशन आहे, आपण खूप सुंदर वॉर्मिंग अप एक्सरसाइज आज फारच आपल्याकरता जे आहे वोकॅब्युलरीच्या दृष्टीने आणि तुमची इंग्लिश याच्याने चांगली होऊ शकते. अशा प्रकारे जर तुम्ही एक्सरसाइज आणि करा, तुम्ही जितके सेंटेन्स लिहू शकताय लिहा. 2 शब्दांचे, 3 शब्दांचे, आणि प्रयत्न करा जास्तीत जास्त नवीन नवीन जे आहे त्याचे शब्द चा यूज करायचा. चॅप्टर आपण आता आपला पुढचा भाग नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. So we will meet in the next session. Till then, bye. Have a nice day. Thank you.